आपल्यापैकी कोणी भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मदत करणारे कार्यकर्ते आहात का? म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नाही, परंतु इतर पक्षाचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा सो अँड सो, आपल्यापैकी कोणी आहात का? आणि जर त्यांना मदत केली असेल तर सावध व्हा, सावध व्हा. कारण निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांची मदत घेऊन यांना एका रात्रीमध्ये मी खरेदी केलं, एका रात्रीच हे माझ्याकडे आले आणि यांना मी खरेदी केलं, अशा प्रकारचं विधान करून तुम्ही केलेली मदत तर पायदळी तुडवली जाणार आहेच आहे. पण गावामध्ये, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुमची बेइज्जती होईल, अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सुरू केलंय. हा पुराव्यासहित बोलणार आहे, पुराव्यासहित बोलणार आहे. अत्यंत महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे कार्यकर्ता हा राजकारणामध्ये किती महत्वाचा असतो यावर आपण वारंवार बोलत राहतो. महत्वाचा कार्यकर्ता, नेता आणि जनता यामधला दुवा म्हणजे काय वगैरे वगैरे ऐकायला खूप छान वाटतं. पण भारतीय जनता पार्टीचे काही नेते, काही शब्द प्रयोग केला, काही नेते कार्यकर्त्याला गुलाम समजतात, अक्षरशः गुलाम. निवडणुकीच्या काळामध्ये खर्चासाठी म्हणून त्याच्या तोंडावर 25,000 टाकून त्याला कायमस्वरूपी 5 वर्ष आपल्या गाडीच्या आसपास, आपल्या बंगल्याच्या आसपास झुलायला लावतात. आणि केवळ झुलायला लावतच नाहीत तर जाहीर सभेमध्ये, भाषणामध्ये जेव्हा रंगात येतात तेव्हा जाहीरपणे सांगून टाकतात की निवडणुकीच्या काळामध्ये हे एका रात्रीत त्या पक्षातून माझ्याकडे आले आणि विकले गेले, म्हणजेच मी खरेदी केले. या महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. आणि असे कोण आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे की ज्यांनी त्यांना निवडणुकीत मदत करणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्याची पोल खोलून टाकली, अवमान केला त्यांचा, त्यांची अवस्था बत्तर करून टाकली. ते आहेत लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड. आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याची अक्षरशः ऐशी की तैशी केलेली आहे. आणि या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सतत कमेंट सुद्धा करत जा. मी बोलत होतो लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्याविषयी. आता रमेश कराडांचं प्रत्येक भाषण हे वादग्रस्तच असतं. रमेश कराड बोलताना अहंकारातच बोलतात. रमेश कराड कोणाचाही उल्लेख आदरपूर्वक कधीच करत नाहीत. त्यांच्याकडं एकेरी बात जास्ती आहे. श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत. मी वारंवार सांगतो की त्यांच्या एवढा गर्भश्रीमंत नेता मराठवाड्यामध्ये शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. कुठलाही कार्यक्रम ते खूप मोठ्या दणक्यामध्ये घेतात, शाही भोजनावळी घालतात, सगळ्या गोष्टी अगदी शाही असतात. असो, मला त्यावर बोलायचं नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे होते आणि त्यांच्या पुढे धीरज विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. आता रमेश अप्पाच्या दाव्याप्रमाणे रमेश अप्पांनी एकाच भाषणामध्ये 2 दावे केलेत, म्हणजे ते स्वतःच खोटे ठरलेले आहेत. तर दुसऱ्या दाव्यावर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. त्यांनी स्वतःच अत्यंत महत्वाची कबुली दिली की ते कसे विजयी झाले. त्यापैकी रमेश अप्पांनी लातूरच्या एका सभेमध्ये त्यांनी जेव्हा लातूर ग्रामीणचे आमदार बसवराज पाटील आणि अजित पाटील कवेकर या दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. आता हा कार्यक्रम सत्काराचा होता की या पाठीमागे काय होतं याही विषयावर आपण बोलणार आहोत. तर रमेश कराड आपल्या भाषणामध्ये बोलताना त्यांना मदत करणाऱ्या लातूर ग्रामीणच्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्याची ऐशी की तैशी करून टाकली. ते म्हणाले की हे जे दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे विकाऊ कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांना पक्षाची चहाड नाही. ते एका रात्रीत माझ्याकडे आले आणि विकले गेले.
आता त्यांनी मी विकत घेतले असा शब्द प्रयोग केला नसला तरी विकले गेले असा शब्द प्रयोग त्यांनी केलाय. आपण म्हणाल पुरावा आहे का? हो हो पुरावा आहे, दाखवणार आहे. आपण जरा पुढे ऐका. तर रमेश कराडांनी लातूर ग्रामीण मधल्या त्यांना मदत करणाऱ्या मध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील, काँग्रेस पक्षाची गद्दारी करून एका रात्रीमध्ये रमेश कराडांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन काही बेमानी करणारे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते असतील. म्हणजे रमेश अप्पाकडे हे रात्रीत गेले. रात्रीत का गेले? तर रमेश अप्पाकडून पैसे घ्यायचे होते म्हणून गेले किंवा स्वतःला विकून घ्यायचं होतं म्हणून गेले. आता हे स्वतःला विकून घेऊन रमेश अप्पाच्या पारड्यामध्ये आपलं माप टाकणारी ही सगळी मंडळी आणि या सगळ्या मंडळीचं माप त्यांनी परवा लातूरच्या सभेमध्ये जाहीरपणानं काढले. जाहीरपणानं माझे कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, मग ते संघ भाजपचे वगैरे असतील, हे कसे निष्ठावान आहेत, कसे प्रामाणिक आहेत, कसे कष्टाळू आहेत, कसे इमानदार आहेत, हे सांगता सांगता इतर पक्षाच्या कार्यकर्त्याचं माप त्यांनी काढलं. ज्या कार्यकर्त्यांनी रमेश अप्पा कराड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, आपल्या पक्षाशी गद्दारी केली, आपल्या नेत्याशी गद्दारी केली, आपल्या विचारधारेशी गद्दारी केली, त्या कार्यकर्त्याला रमेश अप्पा कराड यांनी आपल्या बुटाखाली चिंगरला, अक्षरशः चिंगर माप काढलं, लायकी काढली ह्या कार्यकर्त्यांची. ह्या कार्यकर्त्यांची औकात काय आहे नेमकी? मदत करणाऱ्या हे रात्रीमध्ये कशी भेटतात आणि स्वतःला विकून कसं घेतात हे रमेश कराडांनी जाहीरपणानं सांगितलंय. हा व्हिडिओ ऐकून त्यांना मदत करणारे जर काही कार्यकर्ते त्या परिसरातले असतील इतर पक्षाचे तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही अगदी फाशी घेऊन मेला असतात तरी स्वाभिमानाचं जिंदगी जगलात असं म्हटलं गेलं असतं. पण तुम्ही एका गर्भश्रीमंत आमदाराच्या किंवा गर्भश्रीमंत उमेदवाराच्या घरामध्ये रात्री त्यांची भेट घेता आणि त्यांच्या स्वतःला विकून घेता, ही तुमची लायकी आहे. ही रमेश कराडांनी स्वतः सांगितली, आम्ही नाही सांगत आहोत, स्वतः सांगितली. त्याच्या विजयाचं हे गुपित आहे. शेवटी ते गुपितही त्यांनी त्या आपल्या विजयाचं सांगितलंय. हे मी माझं मनचं काही बोलत नाही, फक्त हे काही लोक दडवून ठेवतात, झाकून ठेवतात. या गोष्टी लोकांच्या पुढे आणत नाहीत, त्या गोष्टी रिंगण पुढे आणतच राहणार आहे. आपण जरा हा व्हिडिओ ऐका. माझ्या कार्यकर्त्याला विकत घेण्याचा प्रयत्न झाला, पण माझा गरीब फाटका कार्यकर्ता विकला गेला नाही. पण ह्या काँग्रेसवाल्याचे अनेक कार्यकर्ते रात्रीतून येऊन मला भेटले, रात्रीतून ते विकले गेले, पण माझा गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही. काँग्रेसवाल्याचे अनेक कार्यकर्ते रात्रीतून येऊन मला भेटले, रात्रीतून ते विकले गेले, पण रात्रीतून ते विकले गेले. ऐकलं काय म्हणाले आदरणीय रमेश अप्पा कराड साहेब? कसे माप काढलं त्यांना मदत करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणखी जे कोणते पक्ष असतील त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काढलं की नाही? लातूर ग्रामीणची जनता ऐकते की नाही ऐकते? याच रमेश अप्पा कराडांनी लातूर ग्रामीणचा उल्लेख यापूर्वीच्या त्यांच्या एका भाषणामध्ये पाकिस्तान असा सुद्धा केला होता, त्यावर आपण बोललो होतो. आता दुसऱ्यांदा हे रमेश अप्पा कराडांनी या मतदारसंघाच्या विकासाची काय कामं केली त्याची यादी आपल्या समोर वाचायला बसलो तर 2-3 कामच सुद्धा लोकांच्या समोर ठळकपणे येणार नाहीत अशी त्या मतदारसंघाची अवस्था आहे. परंतु त्या मतदारसंघातला वारंवार अवमान, हा मतदारसंघ म्हणजे एक गरीब मतदारसंघ आहे, भिकाऱ्यांचा मतदारसंघ असल्यासारखा, जो रमेश अप्पाच्या अन्नदानावर जगतो, रमेश अप्पाच्या आशीर्वादावर पोचला गेलाय. किंवा या भागातले कार्यकर्त्याच्या गाड्यामध्ये आज जे पेट्रोल पाणी आहे, त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत, हे सगळे त्या रात्री जेव्हा हे सगळे त्यांना रमेश अप्पाला भेटले आणि स्वतःला विकून घेतलं, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा प्रकारचं नेरेटिव्ह ह्या मतदारसंघामध्ये निर्माण व्हावं. ज्या मतदारसंघामध्ये 4 साखर कारखाने, ज्या मतदारसंघामध्ये जो मतदारसंघ विलासराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता, ज्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी त्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होते, त्या मतदारसंघाची अशी वाट लागावी, अशी वाताहत व्हावी, त्यांचा स्वाभिमान, त्यांचा बाणेदारपणा असा किलोवर विकत घेतला जावा, असा छटाकावर विकला जावा. किती भयानक गोष्ट आहे ना मित्रांनो, किती भयानक गोष्ट आहे. सुधारलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी सुधारलं पाहिजे.
सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुधारलं पाहिजे. आपल्या पक्षाशी, आपल्या नेत्याशी, आपल्या विचारधारेशी बेमानी करून आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो, स्वतःला विकून घेतो, तेव्हा खरेदी करणारा आपल्याला गुलामाचीच वागणूक देतो. जी वागणूक रमेश अप्पा कराडांनी त्यांना मदत करणाऱ्या, निवडणुकीत मदत करणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची केलेली आहे. शहाणे व्हा, सावध व्हा, निष्ठेनं जगा. अर्धी भाकरी आपल्या घरामध्ये सुखाची खा. कोणाच्या दारात जाऊन असं आपल्या अब्रूची लक्तर तोडून घेऊ नका. ही गोष्ट या भागातल्या जनतेला सांगण्याची निदांत आवश्यकता निर्माण झाली आहे. मी स्वतः लातूर ग्रामीणचा आहे. माझं घर, माझं शेत संपूर्णपणे लातूर ग्रामीण मध्ये. या भागामध्ये असलेली सर्व गावं कशा पद्धतीनं, कशा गुण्या गोविंदानं राहतात, कशी सन्मानानं आतापर्यंत राहत होती, ह्याचा इतिहास सगळ्यांच्या समोर आहे. आणि रमेश अप्पाला या मतदारसंघाचं आमदार होऊन 1 वर्ष झालं, पूर्ण झालं नाही आणखीन, तर पार या मतदारसंघाच्या स्वाभिमानाची वाट लावली जाते. हा मतदारसंघ म्हणजे गुलामगिरीत अडकलेल्या कार्यकर्त्याचा मतदारसंघ आहे. हे सगळे गुलाम आहेत असं समजून रमेश अप्पा बोलतात. लाजा आहेत का या भागातल्या रमेश अप्पाला रात्री जाऊन भेटून मदत करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला? लाजा आहेत का तुम्हाला? कुठे ठेवल्यात तुम्ही लाजा? डूब मोरे साला चुल्लूभर पाणी में. तुमचं रमेश अप्पा कराड जर असं माप काढत असेल आणि लाज नसल्यासारखं पुन्हा पुन्हा जर तुम्ही अप्पा अप्पा म्हणून त्यांच्या गाडीभोवती गोंडा घोळत असाल तर तुमच्यापेक्षा ते भुंकणारे बरे, अशी परिस्थिती आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.